मित्रांनो, जो काही 22 फेब्रुवारी 2026ला बीड पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर झालेला आहे 2026चा, तर मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यासाठी 1.5 तास असतात आणि टोटल जर पाहिलं, तर आपण या ठिकाणी सगळे प्रश्न पाहणार आहोत. तर चला मित्रांनो पाहूयात. मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची जर पी-डी-एफ पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक पोलीस पाटील भरतीविषयी एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्हाला हा मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पहिला प्रश्न होता मित्रांनो, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? तर मित्रांनो सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए 2/3 हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण जिल्ह्याची संख्या विचारलेली. तर मित्रांनो एकूण किती आहे? तर ऑप्शन क्रमांक सी एकूण 8 जिल्ह्यांची संख्या आहे पहा. लक्षात ठेवा 8. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा अकोला. कुठे आहे पहा अकोला. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आला? तर 1967. मित्रांनो लक्षात ठेवा 1967 मध्ये अस्तित्वामध्ये आला. गणेश या शब्दाची संधी कशी होईल? तर बघा, गणेश या शब्दाची संधी कशी होईल? तर गण अधिक ईश ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, जागतिक विचार दिन म्हणजे वर्ल्ड थिंकिंग डे प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी जगभरामध्ये साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी 22 फेब्रुवारी याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 22 फेब्रुवारी आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा, बीड कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक ए अंबाजोगाई आपलं बरोबर उत्तर आहे पहा. बीड कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ संशोधन केंद्र कुठे? अंबाजोगाई या ठिकाणी पहा. बालमजुरीवर बंदी संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बालमजुरी. तर मित्रांनो बालमजुरी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी कलम 24. सहोदर म्हणजे काय? तर मित्रांनो सहोदर म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर भाऊ. समजलं भाऊ. दोन संख्येची बेरीज बघा 25 आहे आणि त्यामधला फरक 13 आहे, तर त्या संख्याचा गुणाकार किती? तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. त्या दोन संख्येची बेरीज बघा किती आहे? तर मित्रांनो समीकरण बनवून आपल्याला हे सोडवायचं पहा. x अधिक y बरोबर x वजा y. बघा त्यांची बेरीज या ठिकाणी केली आपण, तर आपल्याला x ची किंमत भेटली पहा. बरोबर? 2x. आता या ठिकाणी प्लस y अधिक y कॅन्सल होणार आणि या ठिकाणी राहणार फक्त 2x. मग 2x बरोबर काय राहणार 38. मग हे बघा x असाच राहणार. x बरोबर बघा हे गुणिले आहेत बघा, दोन्हीकडे आले काय होणार भागिले होणार. मग 38चे निम्मे किती झाले? 19 झाले. मग 1 ची किंमत आली आपली 19. आता हीच किंमत मित्रांनो पहिल्या समीकरणामध्ये ठेवायची आपल्याला. बघा आता ही जी काही x ची किंमत आली आता पहिल्या समीकरणामध्ये ठेवू. मग 19 अधिक y बरोबर 25. बघा मग y बरोबर 25 मधून 19 गेले राहिले 6. आणि बघा या दोन संख्याचा गुणाकार विचारलाय. मग 19 गुणिले 6 करायचं आपल्याला. मग उत्तर येतं बघा आपलं 14. बघा यांचा गुणाकार किती होतो? 114. सॉरी 14 नाही 114 यांचा गुणाकार येतो. 19 किती? 114. तर पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 114 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणाच्या मार्फत राज्यकारभार चालत असे? तर अष्टप्रधान मंडळ आपलं योग्य उत्तर होईल. बीड जिल्ह्यामधील सौताडे या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम मानला जातो? तर मित्रांनो बीड जिल्हा या ठिकाणी सौताडे या ठिकाणी विंचरणा नदीचा उगम मानला जातो पहा. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? उपविभागीय दंडाधिकारी. लक्षात ठेवा उपविभागीय दंडाधिकारी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, दुभत्या गायीच्या लाथागोड म्हणजे काय? तर दुभत्या गायीचा लाथागोड म्हणजेच काय? फायदा देणाऱ्या माणसाचा त्रासही सहन करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. आता मित्रांनो या ठिकाणी चे दिलेलं आहे 400चे 25% किती? आणि त्याची प्लस परत 200चे 30% बघा 400 चे आता एकदम सोपे चे म्हणजे गुणाकार 25% आले म्हणल्यावर भागाकारामध्ये 100 शून्य शून्य कट करा शून्य शून्य करा. मग 25 चोक किती होते मित्रांनो या ठिकाणी 100 होते त्याची प्लस परत बघा 200चे 30% म्हणून 200 आपण असेच लिहिले चे म्हणजे गुणाकार आणि पुढं 30%. टक्केवारीचं चिन्ह आलं म्हणल्यावर खाली भागाकारामध्ये 100 घ्यायची. शून्य शून्य कटले शून्य शून्य कटले मित्रांनो बरोबर. 30 दुने किती होते 60 होते बरोबर. मग 100 अधिक 60 कुठं आहे बघा 160. तर ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या विभागाची आहे? कोणत्या विभागाची आहे? तर ऑप्शन क्रमांक
सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल MSRDC, याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये 18 ऑगस्ट 2025 पासून मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच कार्यरत झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणाला दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखलं जातं? दक्षिण पंढरपूर. तर नारायणगडला मित्रांनो दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. कोणाला? नारायणगडला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहेत? तर मूलभूत कर्तव्य विचारलेत मित्रांनो. तर हे रशिया, ऑप्शन क्रमांक डी, रशिया आपलं योग्य उत्तर आहे पहा. जे चकाकतं ते सोनं नसतं हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? बघा, जे चकाकतं ते सोनं नसतं हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे असं आपल्याला विचारलंय मित्रांनो. तर हे मित्रांनो मिश्र वाक्य आहे पहा. लक्षात ठेवा, मिश्र वाक्य. समजलं? ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न मित्रांनो, 12,500 रुपयाची 4 वर्षामध्ये सरळ व्याजाने रास किती होते? 15,500 होते. तर व्याजाचा दर दशादशे किती होईल? तर याला आपण थोडं डिटेलमध्ये सोडू. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय दिले? मुद्दल दिली बघा 12,500 रुपये. याचा काळ म्हणजे मुदत काय दिलाय? 4 वर्ष आणि रास आपल्याला दिली 15,500 रुपये. आता आपल्याला या ठिकाणी रास म्हणजे काय असतं? मुद्दल आणि व्याजाची बेरीज असते. त्यामुळे आपल्याला व्याज काढण्यासाठी रासमधून आपल्याला मुद्दल वजा करावा लागणार. मग 15,500 मधून 12,500 गेले तर आपल्या या ठिकाणी 3,000 रुपये राहिले. किती? 3,000 रुपये राहिले. आणि सरळ व्याजाचं सूत्र काय मित्रांनो? सगळ्यांचा गुणाकार बघा भागाकारामध्ये 100. आता आपल्याला या ठिकाणी बघा काय दिले आणि काय करायचंय? आपल्याला या ठिकाणी आर म्हणजे या ठिकाणी टक्केवारी काढायची पहा. तर पहा मित्रांनो, 3,000 रुपये आपल्याला आपण आताच काढले, तर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं बघा. 100चे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता आपल्या वरती फक्त काय राहिलं बघा, या ठिकाणी 3,000 राहिले बरोबर. 125 या ठिकाणी राहिले. गुणाकारामध्ये 4 राहिले बरोबर. आता आपल्याला हे काय करायचंय? इथं भागिले आर राहिली. मग आर बरोबर आपलं काय होणार? आता पुढं पहा या ठिकाणी शून्य-बिन्य कट केल्यानंतर तर आपलं फक्त या ठिकाणी काय राहिले? आर बरोबर वरती 3,000 जाणार आणि खाली 500 जाणार. बरोबर. 0-0 कटले. 0-0 कटले. बघा या ठिकाणी 6 आहे. सॉरी 5 आहे बघा या ठिकाणी. डायरेक्ट या ठिकाणी पहा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बरोबर. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. मग काय राहिलं बघा, 30 भागाकारामध्ये 5. मग 5 एक 5, 5 6 30, 6% याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पहा ऑप्शन क्रमांक ड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. लक्षात ठेवा डी. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 25 जानेवारीला हा साजरा केला जातो. बीड जिल्ह्यामधील माजलगाव धरण हे कोणत्या नदीवरती आहे? आता बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण मित्रांनो कोणत्या नदीवरती आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, सिंदफणा नदीवरती आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, सिंदफणा नदीवरती हे पाहायला मिळतं. पोलीस पाटलाची जी काही कर्तव्ये हे कोणत्या कलमामध्ये दिलेली आहेत? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, कलम 6 मध्ये दिलेली आहेत पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, जे का रंजले गांजले ते असे म्हणे आपले, ही ओळ कोणाची आहे? तर मित्रांनो ही ओळ कोणाची आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, संत तुकाराम महाराज. बघा, एक गाडी 5 तासामध्ये 300 किलोमीटर अंतर कापते, तर त्या गाडीचा वेग मीटर प्रति सेकंदमध्ये किती होईल? तर मित्रांनो 5 तासामध्ये किती जाते? 300 जाते पहा. तर आपल्याला त्याचा मीटर प्रति सेकंदमध्ये वेळ काढायचा आहे. तर बघा सुरुवातीला आपण काय करणार? 300 भागाकारामध्ये 5 करणार. बरोबर. 5 एक 5, 5 सक 30, 60 आलं. आता आपल्याला बघा याला मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं असेल तर याला 18/5 ने सॉरी 5/18 ने आपल्याला गुणायचं असतं पहा. इथपर्यंत समजलं? तर बघा 6 पंचे किती होते त्या ठिकाणी? 30 होतेत पहा. 6 पंचे किती होतेत? 30 होतेत. हा शून्य असा असलेला भागाकारामध्ये 18 येतील. मग 300ला जर आपण 18 ने भागलं तर उत्तर येतं बघा 16.66, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर येतं पहा. अविनाश साबळे हा कोणता अविनाश साबळे हा अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्टीपल चेस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे सदस्य निवडतात पहा. तो गावाला गेला होता या वाक्याचा काळ कोणता होईल? मित्रांनो तो गावाला गेला होता या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे पहा. लक्षात ठेवा, पूर्ण भूतकाळाचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणाचं आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं आहे पहा. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले यांचं. तर 23 आहे तर CAT बरोबर किती? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 24. शेअर बाजारामध्ये उलाढाल करण्यासाठी व्यक्तीचे खाते कोणतं असायला पाहिजे? तर डीमॅट अकाउंट असलं पाहिजे. त्याला डीमॅट खातं म्हणतात. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीडच्या परळी वैजनाथ या ठिकाणी 13 ते 15 फेब्रुवारी 2016 दरम्यान 26 दरम्यान कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर महापशुधन एक्स्पो. लक्षात ठेवा, महापशुधन एक्स्पो. नेक्स्ट मित्रांनो,
गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील. तर गावातील जर आकस्मिक मृत्यू झाला तर पोलीस पाटील काय करू शकतो? तर पहा, मृत्यूच्या कारणाबाबत आपल्याला चौकशी करायची बघा. त्या गावातील किंवा जवळच्या 2 सुजाण व्यक्तींना बोलवून प्रकरणाच्या सर्व परिस्थितीची चौकशी करायची आणि लेखी अहवाल आपल्याला तयार करायचा, म्हणजे वरीलपैकी सर्व. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? घोड्याचा समानार्थी शब्द तर हय, लक्षात ठेवा हय. सरळ व्याजाने एका रकमेची रास 5 वर्षात दुप्पट होते, तर ती रक्कम 4 पट होण्यास किती वर्ष लागतील? तर मित्रांनो, सरळ व्याजाने बघा 5 वर्षामध्ये दुप्पट होते पहा, बरोबर? आणि ती रक्कम 4 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर आपल्याला सरळ व्याजानेच विचारलंय. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 15 वर्ष लागतील. लक्षात ठेवा 15 वर्ष लागतील. महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन जमीन महसूल वर्ष कधी सुरू होतं? महाराष्ट्रात नवीन जमीन महसूल वर्ष कधी चालू होतं? तर 1 ऑगस्टला हे चालू होतं पहा. बीड जिल्ह्यामधील किती टक्के लोकसंख्या शहरी आहे? 2011च्या जनगणनेनुसार. तर मित्रांनो, शहरी लोकसंख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 19.89 इतकी पहा. 19.89. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असला जिल्हा परिषद आहेत. तर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, किती 34 आहेत. गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलं आहे? तर आपल्याला लेखक विचारलेत. तर लेखक विचारलो या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. तर राजा बडे याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा राजा बडे. बघा, एका निवडणुकीमध्ये जिंकलेल्या उमेदवाराला 60% मते मिळाली आणि तो 1400 मतांनी विजय झाला, तर एकूण किती मतदान झालं? तर या ठिकाणी पहा, एकूण मतदान कसं काढायचं? तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिलंय काय? दिलेली माहिती पाहूयात. तर जिंकलेल्या उमेदवाराला मित्रांनो 60% मतं मिळाली आणि विजयाचं अंतर म्हणजे मतामधला फरक किती आहे? 1400 मतं आहेत पहा. आता पहिली पायरी काय मित्रांनो, आपल्याला हारलेल्या उमेदवाराची टक्केवारी काढायची. तर बघा, 100% मतदान असतं असं आपण जर मानलं, तर 100% मधून आपल्याला 60% या ठिकाणी गेले तर 40% आपले राहिले पहा. आता पायरी 2 काय करायची मित्रांनो या ठिकाणी पहा, की मतांच्या टक्केवारीमधील आपल्याला परत फरक काढायचा आहे पहा. जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवाराच्या मतामधील टक्केवारीमधला फरक पहा. 60% वजा 40% म्हणजे किती? 20% मित्रांनो या ठिकाणी अ, फरक झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की जिंकलेला उमेदवार 20% मतांनी विजयी झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी समीकरण तयार करायचं बघा. हा 20% फरक म्हणजे 1400 मत आहेत पहा. आता या ठिकाणी एकूण मतदान आपण X मानू. तर बघा, आपल्याला 20%चं आपल्याला काढायचं आहे. मग बघा, 20% बरोबर. मग टक्केवारी म्हटल्यावर मित्रांनो या ठिकाणी 100 लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. गुणाकारामध्ये आपल्याला X मानलेलं आहे, आपल्याला काढायचे आहेत ना, आणि पुढे येईन आपलं 1400 बरोबर. मग पहा आता काय करायचं, आता समीकरण आपलं असं तयार झालं पहा, बरोबर. हा X आपला या ठिकाणी ठेवला. 100 इकडं भागिले तिकडे आलं का होणार? गुणिले होणार बरोबर. आणि 20 हा या ठिकाणी वरती तिकडे खाली येणार. म्हणजे यांच्या पार्ट्या चेंज केल्या आपण. मग आपण जर या ठिकाणी बघा 0-0 कट केला या ठिकाणी. मग बघा बे एक बे आणि बे साती 14. या ठिकाणी 70 राहिले. मग 70 गुणाकारामध्ये जर 100 केलं, तर आपलं उत्तर येतं मित्रांनो 7000. म्हणून बघा 7000 कुठे पर्यायामध्ये ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये आयोजित हिंद दी चादर महोत्सव हा कार्यक्रम कोणत्या विभागाद्वारे आयोजित केला? तर मित्रांनो, कोणत्या विभागाद्वारे आयोजित केला होता हा? अल्पसंख्याक विकास याचं बरोबर उत्तर आहे पहा. 26 जानेवारी 2026च्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय काय होता? तर काय होता मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक होता पहा. खालील विधानामधून आपल्याला बरोबर विधान निवडायचं आहे पहा. गावामधील साथीच्या रोगाची माहिती कार्यकारी दंडाधिकारी असल्याने पोलीस पाटील यांचं कर्तव्य आहे आणि गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील याची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधान मित्रांनो हे बरोबर आहेत पहा. मित्रांनो, रक्ताचा लाल रंग त्यामध्ये असलेल्या कोणत्या प्रथिनामुळे असतो? रक्ताचा लाल रंग. तर लक्षात ठेवा हिमोग्लोबिनमुळे असतो. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर राज्यसभा मित्रांनो बघा ही बरखास्तच होत नसते पहा. राज्यसभा ही बरखास्त होत नसते. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचा बालाघाट डोंगररांगाही कोणत्या मुख्य पर्वतरांगेचा भाग आहे? कोणत्या मुख्य पर्वतरांगेचा भाग आहे? तर सह्याद्री. बीड जिल्ह्याचा प्रादेशिक आर-टी-ओ वाहन नोंदणी क्रमांक कोणता आहे? तर बीड जिल्ह्याचा प्रादेशिक आर-टी-ओ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा, MS-23 आणि MS-44 हे दोन्ही पण बरोबर आहेत पहा. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा कोणी लिहिलेला आहे? तर कोणी लिहिला मित्रांनो? आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलंय पहा. एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईचा भावाचा एकुलता एक मुलगा आहे. तर त्या स्त्रीचं त्या पुरुषाचे नातं काय आहे? तर मावस बहीण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा मावस बहीण. 7-12 उतार्यातील मृत खातेदाराची नावे कमी करून वारसाची नावे लावण्यासाठी
कोणती योजना किंवा मोहीम राबवली जात आहे? तर लक्षात ठेवा, जिवंत सातबारा. बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सीमा टच होतात? तर 6 सीमा टच होतात मित्रांनो. खालील विधानामधून आपल्याला या ठिकाणी अचूक विधान ओळखायचे आहे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पोलीस पाटील गुन्हेगारांची माहिती पोलिसांना देतात आणि पोलीस पाटील गुन्हेगारांना पकडून ठाणे अधिकाऱ्याकडे पाठवतात. तर मित्रांनो, ही दोन्ही पण विधानं कशी आहेत पहा, बरोबर आहेत. लक्षात ठेवा, दोन्ही पण विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवीन शासन निर्णयानुसार पाणंद रस्त्याची किमान रुंदी किती असणं आवश्यक आहे? किती आवश्यक असणं आहे मित्रांनो? तर 3 ते 4 मीटर. बीड जिल्ह्यामध्ये एकूण पोलीस स्टेशन किती आहेत? तर 28 पोलीस स्टेशन आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा 28. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द सेंटेन्स गिव्हन बिलो. तर पहिलंच उदाहरण या ठिकाणी बरोबर आहे पहा. ही वेंट टू स्कूल येस्टरडे. हे काय बरोबर आहे पहा. खालीलपैकी कोणतं, काय प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? मुंबईमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे असं विचारलंय. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचं बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात मोरांसाठी नायगाव मयूर अभयारण्य आहे? तर मित्रांनो, हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे असं विचारलंय. तर पाटोदा याचं बरोबर उत्तर आहे पहा. चॅट जीपीटी मधील जीपीटी या शब्दाचं फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, चॅट जीपीटी मधील जीपीटी या शब्दाचं पूर्ण रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. बघा, जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जोड्या लावायच्यात आपल्याला. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर हरित क्रांती मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, खाद्यान्नाशी संबंधित आहे. श्वेत क्रांती मित्रांनो कशाशी संदर्भात आहे? दुधाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पीत क्रांती. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? खाद्यतेल. नील क्रांती कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर मत्स्य उत्पादन. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे आपलं एक योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, आयडेंटिफाय द करेक्ट प्रूलर फ्रॉम द चाइल्ड. चाइल्डचा आपल्याला या ठिकाणी प्रूलर फ्रॉम विचारलेला आहे. तर काय होईल मित्रांनो याचं योग्य उत्तर? त्याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, चिल्ड्रन. हेच योग्य उत्तर होईल पहा. चाइल्डचं काय होईल बघा, चिल्ड्रन. आपल्या महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब येथे खनिज तेल आढळतं. तर बॉम्बे हा या ठिकाणी मित्रांनो खनिज तेल आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, बॉम्बे हा या ठिकाणी. शक्तिपीठ महामार्ग नागपूर, गोवा, बीड जिल्ह्यातील किती तालुक्यातून जाणार आहे? तर 2 तालुक्यातून जाणार आहे. भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी, सी.पी. राधाकृष्ण यांची निवड झालेली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, हैदराबाद मुक्ती संग्रामचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे? तर यांचं मूळ नाव काय विचारलंय मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे यांचं नाव आहे पहा. बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यातून अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग जात नाही? तर अंबाजोगाई. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून सध्या कोण कार्यरत आहे? तर कोण कार्यरत आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी, राजेश अग्रवाल. भारत सरकारच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम या अंतर्गत बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची निवड केलेली आहे? तर वडवणी तालुक्याची निवड केलेली मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, पालघर ही पहा. नवीन वाळू धोरणानुसार घरकुल लाभार्थींना किती ब्रास वाळू मोफत दिली जाते? तर 5 ब्रास वाळू मोफत दिली जाते मित्रांनो. लक्षात ठेवा, 5 ब्रास. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, महाराष्ट्राला टोटल किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 720. 2024-25चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो कोणाला मिळाला आहे? तर राम सुतार यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, राम सुतार यांना. राम सुतार कोण आहेत मित्रांनो? हे मूर्तिकार आहेत पहा. लक्षात आलं? युनेस्कोने नामांकन मिळालेले मराठा मिलिटरी लँडस्केप हे किती किल्ले आहेत? किती किल्ले आहेत? मग मराठा मिलिटरी लँडस्केपमध्ये किती किल्ले आहेत? तर किती मित्रांनो? 12 किल्ले आहेत पहा. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर लवकरात लवकर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळे जिल्हे किंवा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा.